यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आमची तयारी झालेली आहे. इथे रात्री मावशी माय आलेली आहे, बहीण. आणि रात्री मी नाही व्हिडिओ केला, पण आता आम्ही निघालो तर दर्शनासाठी गजानन महाराजांच्या. पण तिथं मला व्हिडिओ नाही करतायत, कारण की तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही तिथं व्हिडिओ नाही करू शकणार. चला आम्ही निघालो. इथं माय आली. चला, ए इकडे नाही जायचं आपल्याला, इकडे जायचंय. अगोदर ना आम्ही नाश्ता करणार, नाश्ता करायला जाणार, मग त्याच्यानंतर मंदिरात जाणार, चहा वगैरे. चला ना, इकडून इकडून मी इकडेच चालले वेड्यासारखं. चला चल माय, आधी चल. आई येईल ना. आई नाही आली. इथे बघा, हे ना नाश्त्याला कुपनसाठी रांगेत लागलेले. आम्हाला जायचं आता नाश्त्याला. झाला आमचा नाश्ता वगैरे. इथे तुम्हाला ना मस्त इथं उंडा आणि तिथून पुन्हा त्याच्यात ही आमची गाडी. गाडीमध्ये आता माय अलीकडे. चला आम्ही ना मग दर्शनावरून जाऊन आलो. लाईन खूप होती दर्शनाला, आणि ना मग आम्ही येऊन थोडा वेळ आराम केला, आणि आता चाललो चहा वगैरे पिण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी चाललो खाली. इथे आई, ताई आणि आदित्य नाश्ता करायला. मी नाही करायला, मी फक्त चहा पिला. माझा झाला चहा. आम्ही ना इकडे थोडं हवेशीत बसायला आलो. थोडंसं बसलो की पाऊस चालू झाला जोरात. पण एवढं छान वाटू लागलं, किती मस्त वाटायला. बघा ही विठ्ठलाची मूर्ती, ते झाडी वगैरे, पाऊस, झाडांवर फुलं चाफ्याची, किती सुंदर वाटतं. आम्ही चाललो आता. हे चप्पल आणायचं, मी चप्पल आणली, लक्षातच नाही माझ्या. चप्पल आता परत तिथे काढावं लागेल. इथं आम्ही 4 जणी नाश्ता करण्यासाठी आलो. मी, माय आणि ताई, आदिती. तर आम्ही घेतली
इडली सांबार चटणी आणि साबुदाणा. दिवशी आलेत माझ्या दुसऱ्या 2 छोट्या बहिणी मावशी आणि काका. तर आम्ही जेवणासाठी कूपन घेण्यासाठी लाईनीला लागलो. आम्ही सकाळी नाश्ता करून आलो, मग हे येणार होते म्हणून आम्ही जेवायचं थांबलो आणि मग सगळे मिळून जेवणासाठी गेलो होतो. सगळे इथं विठ्ठलाच्या मूर्तीकडे बसायला आलो. इथं खूप छान वाटते. तर इथे बघा सगळे आहेत, माय पप्पा दीदी आई दीदी म्हणजे छोटी मावशी काका 2 बहिणी 1 मावशी. खूप मस्त वाटते. इथे फोटो काढायली मावशी. इथे आमचा व्हायला फोटोशूट. मावशी काढायली फोटो. आम्ही पूर्ण परिवार आमचा एकत्र जमलेला आहे इथे. अगले अंधार व्हायला या लवकर. चालूच आहे या. इतकी गडबड किती फास्ट यायला. थोडं हळू या की. इथं खूप चिमण्या आहेत. खूप चिवचिव आवाज येते. चला आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. एवढी कशी काय रांग लागली? आपण अगोदर लक्ष्मी मंदिरात जाणार. गेलं तर आनंद सागर मध्ये जाऊ. बघूत नक्की नाही. आलं मंदिर आलं बघा. हेच आहे का? थांबा की तुम्ही तिथं जिथं जायचं तिथं आपल्याला वापस जायचं नाही म्हणे. हे आहे महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ शेगाव. तर आम्ही इथे आलो होतो दर्शनासाठी. इथून आपल्याला जायचंय आणि समोर मग दर्शनासाठी.
बघा किती सुंदर आहे महालक्ष्मी, किती सुंदर वाटायला. तर इथं आहे बालाजींची मूर्ती. इथे आहेत आदियोगी, तर इथे लोक फोटो काढायलेत आदियोगींसमोर. तर इथे खाली 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते आपण जाऊत बघायला. तुला काढायचं का? आदियोगींचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो घरी. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू.